यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला जर सांगितली जात असेल की प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला 2 लोकांसाठी खायचं आहे, तर हे टोटली चुकीचं आहे. प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला जेवढं जाईल तेवढं खायचं आहे, पुरेसा आहार घ्यायचा आहे. थोडंसं प्रमाणामध्ये तुम्हाला भूक ही वाटते त्या प्रमाणामध्ये तुम्ही खाऊ शकता, पण अति खाणं किंवा ओव्हर इटिंग करणं हे तुम्हाला टाळायचं आहे. प्रेग्नन्सीच्या दरम्यान तुम्हाला आहाराची क्वांटिटी वाढवण्यापेक्षा त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करणं हे गरजेचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा सांगितलं जातं की प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला एक्सरसाइज बिलकुल करायचा नाही, पण असं अजिबात नाही. लक्षात घ्या, प्रेग्नन्सीच्या दरम्यान स्पेशली तुम्ही जर सेकंड ट्रायमिस्टर पासून जर व्यायाम करत असाल, हा हलका फुलका व्यायाम असायला हवा, प्रेग्नन्सीच्या रिलेटेड असायला हवा, नॉर्मल स्ट्रेचिंग, योगासन, प्राणायाम तुम्ही हे करू शकता. असा व्यायाम जर तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये करत असाल तर एक तर तुमची नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे जे चान्सेस आहेत हे सुद्धा वाढतात. शिवाय स्ट्रेच मार्क्स येणं, तुमचा ताणतणाव कमी होणं किंवा तुम्हाला निगेटिव्ह विचार येणं, या सगळ्या गोष्टीपासून सुद्धा तुम्ही दूर राहू शकता. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या गर्भाच्या आकारावरून किंवा पोटाच्या आकारावरून तुम्हाला गर्भामध्ये मुलगी आहे की मुलगा आहे हे सांगितलं जातं, तर असं बिलकुल नाही. हे टोटली डिपेंड असतं आईच्या बॉडीवरती. त्यामुळे यावरून जेंडर ठरवण्याची जी पद्धत आहे ही पूर्णतः चुकीची आहे. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला नेहमी सांगितलं जातं की अल्ट्रासाऊंड किंवा प्रेग्नन्सीच्या दरम्यान जी सोनोग्राफी केली जाते तर हे बाळासाठी हार्मफुल ठरू शकतं किंवा त्याच्यापासून बाळाला धोका होऊ शकतो, तर असं बिलकुल नाही. अल्ट्रासाऊंड हे टोटली सेफ आहे आणि बाळाची वाढ किंवा विकास व्यवस्थितरित्या पोटामध्ये होतो आहे का, काही डिसॅबिलिटीज आहेत का किंवा काही भविष्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो का, या सगळ्या गोष्टी मॉनिटर करण्यासाठी हे अल्ट्रासाऊंड असतात.